माझी आई ना खूप दिवसानंतर माझ्याकडे आलेली आहे राहायला. आता तिची थोडं रिटायरमेंट वगैरे झालेली आहे आणि आता ती म्हणजे पुण्याला आली आहे. ॲक्च्युली माझी आई आता ॲक्च्युली कोल्हापूरला असते. तर आता आल्या दिवसापासून ना तिनं म्हणजे काहीतरी माझ्याकडे अशा फ्रीजमध्ये राहिलेले होते ना, हे मी जे आंबे घेतलेले ना ते बरेच दिवसापासून फ्रीजमध्ये पडून होते. म्हणजे मी काहीतरी असं थोडं ते तिखट आंब्याचं छोटं म्हणजे इन्स्टंट लोणचं वगैरे करण्यासाठी ठेवलेलं. आता हा गोळ आहे की नाही बरेच दिवस असाच फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तो वितळायला लागलेला. मला तर काही कळत नाही. आमच्या मम्मीने ना आता हे सगळं की नाही बाहेर काढून उन्हात वाळवून वगैरे त्यातला तो वितळलेला गुळाचा जो हे आहे तो बाजूला काढून फॅन खाली सुकवून वगैरे असं सगळं काही ठेवलेलं आहे. आता मला माहिती नाही मम्मी आता काय करणार आहे ते. आता त्याच्यानंतर ती आली तर मग आता त्या दिवशी आम्ही कोळंबी आणलेली आणि त्या कोळंबीचा आता रस्सा म्हणजे मला पण नाही म्हणजे मी काही जास्त कधी आणत नाही कारण त्यातलं मला काही एवढं म्हणजे नाही का पूर्णपणे कसं हे करायचं वगैरे कळत नाही. पण आता मम्मीचं कसं तिला सगळं माहिती आहे. तर आता आज कसं कोळंबीचं फ्राय वगैरे होतं त्याचबरोबर हा राणी मासा बनवायचा असं तिचं चालू होतं. तर आज होता तो एक बेत होता म्हणजे आता ह्या 2 गोष्टी तरी झाल्या. आता कसं नाही का ते लोक काढून देत नाही हे सगळं. हे आता सोडलं ह्यालाच किती वेळ लागते तिकडे काढायला. नाही ते काढायलाच पाहिजे काढून लागतो. मी काय कधी जास्त म्हणजे आणत नाही. सोडलेला असलं 10-12 जरी आणलं असतं काय करतो सांगतो थोडाच करतो. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाहिजे तर संध्याकाळी वेगळे करतो म्हणजे नाही का संध्याकाळी तळायचं असलं तर संध्याकाळी नंतर बुधवारी करून असंच राहते राहतात की लसूण आलं त्याला लावायचा मसाला. हा आणलाय तिने राणी मासा. मला ॲक्च्युली जास्त माशांमधलं एवढं काही कळत नाही म्हणजे कुठला मासा कसा. मला फक्त 2 माशांच्या पद्धती कळतात आणि आता ते सगळं आता त्यामध्ये माझे मिस्टरसुद्धा जरा आता मम्मीला काय ते मसाल्याचं माझं जरा भांडं जरा काय आहे तर मिस्टर सगळं थोडंसं आता मम्मीला आमच्या मदत चाललं आहे आणि मी फक्त आता जरा रेकॉर्डिंग करून घेतलं. तिला म्हटलं मी की तुझं मी आता मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणार आहे तर तिची काही इच्छा नव्हती म्हणजे काही गरज नाही आहे असं चालू होतं. आता मी म्हटलं नाही. तर आता हे मसाला वगैरे सगळं लिंबू पिणं वगैरे त्या माशावर वगैरे माझ्या मिस्टरांनी जरा मसाला वगैरे करून दिला आहे तिला. ते बटन बंद करा. हा कसला मसाला आराध्या. कसला आराध्या मसाला आज वापरला. आज आमच्याकडे फिश फ्राय करणार आराध्या मसाला. आणि कुठला आणलेलास का? अच्छा हा दुसऱ्या आराध्याचा काय कोळंबी मसाला. सगळा मसाला बारीक करून आता इथं मसाला सगळा लावून घेत आहे मम्मी. आता हा मसाला सगळा लावून झाल्यानंतर ह्याला फ्राय करायचा. नंतर करून खायला तेच झाला राणी मासा तयार. म्हणूनच थांबलेत ना ते बाहेर. त्याला वास येत असेल ना. हा राणी
हा जरा मासा जाड असतो वाटतं ना त्या हे म्हणजे जाड म्हणजे काय म्हणतात ते असं थोडंसं ते बाकी सुरमई वगैरे थोडे पातळ पातळ वाटतात ना एकदम असे त्याला काटे जास्त आहे. याला काटे असतात नाही जास्त. अच्छा मला चवीला जास्त असते. तिखट घातलं त्याला चटणी ते मसाले एवढे तिखट नसतात म्हणजे ते काय असतं माहिती काय हा आणि त्यांनी थोडं ते लिंबू वगैरे घालून ठेवलेलं असतंय तसं प्रिझर्व करायला अशा पद्धतीने कोळंबी आणि राणी मासा काय म्हणतात त्याला तुम्ही काय डिस्को म्हणतात का त्याला मला पण माहिती नाही आपण त्या दिवशी कुठे खाल्लेला तो डिस्को का काहीतरी असंच नाव होतं ना तिकडे डिस्को म्हणजे हाच असेल तिमप्पामध्ये त्या माशा आता ते तिमप्पावाल्यांना विचारायला पाहिजे पण मराठीत काय म्हणतात त्याला आता राणी मासा हाच असेल तो मराठी मधलं काय आहे तांबे नाही हो मग मम्मी ते तांबे राणी हा मग राणी मासा ते तांबे लिहिले त्यांनी तांबर म्हणजे ते तांबर वेगळं असतंय ना आणि आता त्याच्यानंतर साबुदाण्याचा हे साबुदाण्याचे जे पापड असतात ना ते बनवायला म्हणजे साबुदाणे वगैरे रात्री भिजवलेले तर त्याचं आता ते थोडं शिजवून घेऊन साबुदाण्याचे पापड बनवायला घेतलेले म्हणजे थोडंसं ऊन आहे तोपर्यंतच करता येईल त्याच्यामध्ये बटाट्याचा किस वगैरे असं किसून टाकलेला आणि साबुदाणे आता हे थोडं शिजलं की मग ते पापड साबुदाण्याचे सांडगे करायचे जास्त ठेवलीस ना ते कबूतर येतील कबूतर
वातावरण अंधारलं ग.